आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सामाजिक उपक्रम राबवले जातात, काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम आपले अण्णाभाऊ साठेंचे 106 हार्दिक शुभेच्छा। हे सांगता दिवस आहे, त्या अनुषंगाने आम्ही जातोय, प्रत्येक कार्यक्रमात भेट देतो। महानगरपालिकेच्या वतीने काय काय व्यवस्था करण्यात आली आहे? महानगरपालिकेत जे काय आता तुम्हाला दिसते तेव्हा ती काय आम्हाला सांगण्याची गरज नाही की आम्ही काय काय केले, प्रत्यक्षात तुम्हाला दिसते तेवढंच म्हणतो। आज कामगार दिन आहे महापौर साहेब, आणि विशेष म्हणजे आपल्या कामगारांचंही खूप प्रेम आहे आपल्यावर। एकंदरीत कामगारांचे काही प्रश्न आहेत, याबद्दल महापालिकेच्या वतीने आपल्या वतीने मी सदैव त्यांच्या सोबत आहे, त्यांना पण माहित आहे मी काय त्यांच्यासाठी करत राहतो। आमचा इच्छा आहे की जे आमचे कर्मचारीचे सॅलरी प्रलंबित आहे ते वेळेवर व्हावी, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न पण करतो। आणि मी मंत्रालयामध्ये पण जाऊन आलो, जेणेकरून जे आमचं जीएसटी वाढीत अनुदान जे प्रलंबित विषय त्या विषयावर पण आम्ही बोललो, आणि प्रत्येक कर्मचारीच्या सोबत आहे। समाज बांधवांना काय संदेश द्यायला मी आजच्या दिवसाने अनुषंगाने मी आज एक आवाहन मी करतो की शांतीची जयंती शांतीतीत पाळा, आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आपल्या जयंतीमध्ये, आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करून जयंतीमध्ये कोणी येऊ नये। मोठ्या प्रमाणात आपण चालू आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? आपण मागच्या अनेक वर्षापूर्वी जयंती हँडल करत असता, काय सांगाल? या वर्षी खरोखरच एक आनंद झाला की महापालिकेतील सर्वच जे महापालिका चालवणारे जे प्रमुख आहेत, महापौर असो, उपमहापौर असो, जे आमचे कर्ते धरते असो, आता अनिल कांबळेंची मुलगी सदस्य झालेले आहेत, आपल्या आबोली कांबळे या पण या उपस्थित झाल्या। आणि आमचं खरोखर आनंदाची बाब की आमचे मार्गदर्शक जे कीर्तिकुमार बुरांडे आहेत ते आमचे हमेशाचे आहेत आणि हमेशा राहणार। त्यांच्या हक्काचे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनावर काम करतो, हमेशा करतो, आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाखा मोलाचं लाभतं। आम्ही शेवटी कर्मचारी आहेत, कर्मचारी या नात्याने परभणी शहरामध्ये जरी पूर्ण झेंडा जरी असला, कर्मचारी या नात्याने जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जो झेंडा घेतलेला आहे खांद्यावर लाल, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, गिरणी कामगारांचं नेतृत्व केलं, तसेच आम्ही कामगार आहोत, म्हणून आमचा कायम लाल झेंडा राहणार आहे। आणि आमच्या जे मार्गदर्शक आहेत, जे आमचे बुरांडे सर, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हमेशा काम करतो। काय काय कार्यक्रम राबवण्यात आले? आमचे सकाळपासूनचे काय, आता आम्ही जे ध्वजारोहण झाला, कार्यक्रमाच्या ठिकाणी झाला, ध्वजारोहण झाला, महापुरुषांच्या सर्वांना अभिवादन केलं। आमच्या जे सय्यद पुचराम कांबळे सभागृह आहेत त्या ठिकाणी सर्वच महापुरुषांचे फोटो आहेत, तस्वीर आहेत, त्या ठिकाणी आम्ही पूजन केलं। त्यानंतर ध्वजारोहण झाला, ध्वजारोहणाच्या नंतर जे मान्यवरांचा सत्कार झाला, आणि सत्काराच्या नंतर आज आम्ही एक आनंदाची बाब इच्छितो की आम्ही जे डीजे न लावता एक ब्रास बँड लावलेला आहे, आणि डीजे मुक्त जयंती आम्हाला करून दाखवायची आहे परभणी शहरामध्ये, म्हणून आम्हाला आनंद आहे। आणि सगळ्यांचं मार्गदर्शन लागलं, सर्व आले, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो। सर्वात महत्वाचं की जे आम्हाला मार्गदर्शन करते त्याच्या मार्गदर्शनाखाली पुढे चालू। महापौर साहेब आले होते, त्यांच्याकडे आपण काय मागणी केली? नाही, मागणी आम्हाला अपेक्षाच काही नव्हती, आम्ही मागणी करणार नाही की आज फक्त आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, तो आनंदाचा दिवस साजरा करायचा। मागायला खूप काय होतं, आमच्या 5-5 महिने पगार नाही, 4 महिने पगार नाही, इथं काही विकासाचे काम आहेत, पण मागणार नाहीत। कारण का की आज जो आम्हाला जो दिवस साजरा करता आनंदाचा दिवस आहे, आम्ही मागण्यासाठी नाही, तर आम्ही दिवस साजरा करण्यासाठी आनंद उत्सव साजरा केला। आम्ही सर्व स्वच्छता कॉलनीच नाही तर सर्व परभणीकरांना या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो। पोलीस प्रशासनाचं बी आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभलं। कदम साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी एक सत्कार केला, तो सत्कार एवढा मोठा आम्हाला झाला की चांगलं वाटलं की आनंदाची बाब आहे। यापुढेही असंच करू, असंच आनंदात साजरी करू, आणि याबद्दल सर्व जयंतीच्या निमित्ताने सर्वांचे मी अभिनंदन करतो, सर्व शुभेच्छा देतो। धन्यवाद। माहिती आहे की संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर कामगार नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची या ठिकाणी जयंती साजरी होत आहे, आणि त्याच पद्धतीने परभणी शहरातील या स्वच्छता कामगार कॉलनीमध्ये सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून बारसाकडे साहेब असतील किंवा जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या सगळी जी काही तरुण पिढी आहे ही सगळी अतिशय हर्षोल्लासामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते।
आणि ह्या स्वच्छता कामगार कॉलनीतील जयंतीचं एक वैशिष्ट्य आहे. महापुरुषाला सगळे स्वीकारतात. महापुरुषाचा या ठिकाणी उदव असेल किंवा जयंती असेल किंवा हर्षोल्लासामध्ये आनंदामध्ये सगळे साजरे करतात. परंतु कॉलनी एकमेव अशी आहे की अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करीत असताना या ठिकाणी लाल झेंड्याचं ध्वजारोहण केलं जातं. जसं आता कामगार नेते बारसागळे साहेबांनी सांगितलं की जे झेंडा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर खांद्यावर घेतला, जे लाल झेंडा घेऊन श्री कामगारांना संघटित केलं, त्यांनी जो लाल झेंडा खांद्यावर घेऊन श्री सगळा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं, असे हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जो काही विचार आहे हा जसाला तसा विचार स्वीकारण्याचं काम स्वच्छता कॉलनीमध्ये केलेलं आहे. तसं बहुतांश ठिकाणी आपण बघतो आम्हाला महापुरुष पाहिजे आहे, आम्हाला अण्णाभाऊ पाहिजेत, आम्हाला बाबासाहेब पाहिजेत, परंतु ते आमच्या विचाराच्या अनुषंगाने झालर लावून पाहिजे महापुरुष, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु ह्या कॉलनीमध्ये मात्र जरी पक्ष संघटना वेगवेगळ्या असल्या तरी पण हे सगळे बहुतांश लोक इथं कामगार असल्यामुळं आणि कामगार नेते म्हणून श्री कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची खरी त्यांना जाणीव आहे. म्हणून त्या ठिकाणी अण्णाभाऊ स्वीकारताना अण्णाभाऊ यांनी जशाला तसं झेंड्यासह विचारासह यांनी अण्णाभाऊ या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. त्याचा रास्त अभिमान आहे. म्हणून गेल्या जवळपास 15-16 वर्षापासून मी सातत्याने या ठिकाणी कार्यक्रमाला एक पदसिद्ध पदाधिकारी म्हणून त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असल्यासारखं आहे. आणि ह्या वेळेस अतिशय आणखी आनंदाची गोष्ट झाली. परभणीचे महापौर असतील, उपमहापौर असतील किंवा 2-3 सभापती असतील, वेगवेगळ्या कांबळे साहेब असतील, हे सगळे जे काही लोक आहेत हे सगळे भरभरून या कार्यक्रमाला आले. त्यामुळे अतिशय भव्य दिव्य पद्धतीने ही जयंती साजरी झाली. आणि विशेष म्हणजे जे काय आपण सामाजिक भावनेतून जे काय लोकांना आपण आव्हान करतो की डीजे वाजवू नका, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेला त्रास होतं, तर नुसतं म्हणून नाही तर स्वच्छता कॉलनीनं त्यांची ह्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे की आम्ही या वर्षी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डीजे लावणार नाहीत. आम्ही या ठिकाणी बँड लावू, आनंद या ठिकाणी उत्सव या ठिकाणी साजरा करू. आम्ही आनंदामध्ये आम्ही कमी पडणार नाहीत, परंतु आमचा आनंद साजरा करीत असताना लोकांना कोणाला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली. त्यांनी या ठिकाणी ब्रास बँड लावलेला आहे त्यांनी. तर हे अतिशय चांगलं सकारात्मक पावलं या स्वच्छता कॉलनीच्या वतीनं. म्हणजे स्वच्छता कॉलनीची काय जयंती कमिटी जयंती या याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी असा पॉइंट अण्णाभाऊंना जसं तसं स्वीकारून पाडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी भर पडली आहे की या वर्षीपासून महापुरुषाला शोभणारं वर्तन करायचं म्हणून या ठिकाणी आपण डीजे टाळलेला आहे. वास्तविक पाहता ह्याची दखल पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा घेतली आणि पोलीस डिपार्टमेंटचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आले. आणि जे काही स्वच्छता कॉलनीचे जे काही जयंती समितीचे जे काही मार्गदर्शक बारसागळे साहेब असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांना या ठिकाणी त्यांनी सन्मानित केलं, सत्कार केलं. आणि तुमच्यापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे याचा आम्हाला आनंद आहे. अशा प्रकारचे ते आव्हान या ठिकाणी करून यांचा सन्मान करून गेले. तर एक सकारात्मक पाऊल या वर्षी स्वच्छता कामगार कॉलनीनं पाडलेलं आहे. आणि याच्यानंतर सुद्धा जे समाजाला अपेक्षित आहे, जो महापुरुषाला अपेक्षित आहे, अशाच पद्धतीने दरवर्षी यांच्याकडून जयंती साजरी केली जाईल. आणि विशेष म्हणजे जरी आपल्याला काही वाटत असलं की 19-20 जे काय समजा मागण्यांच्या दृष्टिकोनातून वातावरण तयार झालेलं आहे, परंतु ह्या जयंती समितीमध्ये आम्हाला अतिशय चांगलं खेळीमेळीचं वातावरण वाटलं. सगळ्या समाजाच्या प्रतिनिधीला बोलवलं, अतिशय मिळून मिसळून या ठिकाणी महापुरुषाला अतिशय आनंदामध्ये अभिवादन केलेलं आहे. एक अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी घडलेली आज. आणि सगळ्या समाज बांधवाला जे अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी मानतात, अण्णाभाऊ साठेंचा त्या ठिकाणी महापुरुष म्हणून या ठिकाणी आपण अतिशय आत्मीयतेने त्या ठिकाणी सन्मान करतो, त्या सगळ्या जयंतीला समाज बांधवासह इतर सगळ्या जयंतीला सुद्धा, कारण अण्णाभाऊ साठे समाजाचे नव्हते, अण्णाभाऊ साठे कामगारांचे होते, शेतकऱ्याचे होते, कष्टकऱ्याचे होते. या महाराष्ट्रामध्ये ह्या मराठी भाषेला या ठिकाणी अतिशय समृद्ध करण्यासाठी सुद्धा अण्णाभाऊंनी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे. म्हणून या सगळ्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.